बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत। अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे। त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल। नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी सगळ्यांना ज्या पात्र होत्या त्यांना मिळालीच आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अजून 26 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत, यांचं काय, यांना हप्ता कधी मिळणार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती देणार आहोत। तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवरती ही जे अपात्र महिलांची यादी आहे ती प्राप्त झालेली आहे। अंगणवाडी सेविका यांना देखील कागदपत्र पडताळणीचं काम दिलेलं आहे। तर याच्यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाखामध्ये जर पात्र बहिणी असतील तर त्यांना लाभ हा दिला जाणार आहे। तर याच्यामध्ये त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की 26 लाख अपात्र लाडक्या बहिणीमध्ये सर्वांची कागदपत्र पडताळणी होणार आहे। तर याच्यामध्ये एका रेशन कार्डवरती 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर यांच्यापैकी एका बहिणीचा लाभ बंद होऊ शकतो अशी शक्यता सांगितलेली आहे। परंतु सध्या जी 24 तास असेल किंवा इतर मोठे चॅनल आहेत या ठिकाणी देखील एक बातमी प्रसिद्ध झाली। तर याच्यामध्ये एकापेक्षा अधिक जर लाडक्या बहिणी एका रेशन कार्डवरती लाभ घेत असतील तर या लाडक्या बहिणींना फक्त एकाच बहिणीला लाभ एका रेशन कार्डवरती मिळू शकतो, अशा प्रकारचे अपडेट आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील शासनातर्फे म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातील तर त्यांना शासनातर्फे अशी कोणती नोटीस आली नाही आहे की 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत त्यांना फक्त एकाच रेशन कार्डवरती लाडक्या बहिणींना लाभ घेता येईल अशी अजून नोटीस आली नाही आहे। परंतु तुम्हाला एका रेशन कार्डवरती 2च लाडक्या बहिणींना लाभ घेता येणार आहे, हीच आताची सद्यस्थिती आहे। त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला जसा कॉल येईल किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा स्थानिक पातळीवरती ज्यांना हे काम दिलेले आहे त्यांना तुमचा आधार कार्ड असेल किंवा जे डॉक्युमेंट आवश्यक आहेत ते द्यायचे आहेत। आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पात्र झाला तर मात्र तुम्हाला ऑगस्टची ज्यावेळी 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल त्यावेळी तुम्हाला हे जे मागील हप्ते आहेत ते देखील दिले जाणार आहेत। ही आत्ताची अपडेट आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असतील किंवा अपात्र लाडक्या बहिणी असतील यांना माझी एकच विनंती, कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची नाही आहे। अनेक लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात चुकीच्या वेबसाईट किंवा या वेबसाईटवरती जा, तिथे नोंदणी करा अशा प्रकारची माहिती दिली जात आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून वेबसाईटद्वारे कोणतीही कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती की तुम्ही जवळच्या असणारे तुम्हाला ज्या ऑफिसमार्फत फोन येईल, रेशन कार्डचं दुकान असेल किंवा अंगणवाडी सेविका असतील तर यांच्यामार्फत ही कागदपत्र पडताळणी होत आहे। वेबसाईटच्या भानगडीत पडू नका। ज्यावेळी वेबसाईट KYCसाठी सुरू होईल त्यावेळी संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पात्र करण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। परंतु त्यांना जुलै किंवा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे अजून अद्याप निश्चित नाही आहे। अपेक्षितोरिया सर्वप्रथम तुमचा फॉर्म आहे तो अप्रूव्ह करून घ्या, तुम्ही पात्र व्हा आणि त्याच्यानंतर जो लाभ आहे तो ऑगस्ट महिन्याच्या वितरणावेळी येऊ शकतो। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना काहीच करायची गरज नाही आहे। आणि अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पुढील 15 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 26 लाख ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू राहणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजून कोणतीच घोषणा नाही आहे। तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै हप्ता मिळालेला नाही आहे यांना देखील पात्र झाल्यानंतर लगेचच ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता मिळण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असतील ज्यांचं व्हेरिफिकेशन सुरू आहे अशा लाडक्या बहिणी असेल यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। कुठलीही वेबसाईट असेल, कुणाचाही मेसेज आला असेल तर OTP शेअर करू नका, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आहे। तर अशा प्रकारे कागदपत्र पडताळणीला सामोरे जा आणि ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।